आता पराठे बनवण्यासाठी मी ही 2 वाट्या कणिक मळून घेतलेले, गव्हाचं पीठ मळून घेतलेले आहे. आणि ही भाजी जी आपण बनवली होती ती एकदम अशी थंड करून घेतलेली, एकदम अशी न पोळणारी. आपल्या साध्या नॉर्मल पोळीला जसं आपण पीठ घेतात तसंच पीठ घ्यायचं. भाजी पराठ्यामध्ये जरा थोडीच टाकायची, कारण पराठे फुटण्याची शक्यता असते आणि छोटे छोटेच बनवायचे पराठे. आता भाजीचा एवढा छोटा लाडू एवढा गोळा करून घ्या आणि ह्याच्यामध्ये टाका. पालकाचे पराठे शक्यतो फुटतात, त्यामुळं थोडंसं वरून असं पीठ टाका, कोरडं पीठ टाका आणि नंतर मग दाबून घ्या. पुरणाच्या पोळी जसं करतात आपण तसंच करून घ्यायचं. आता छोटासाच लाटून घ्या, जास्त मोठा नका लाटू. पराठे फुटतातच थोडेसे हे. आता ही तवा तापत ठेवलेला होता मी, त्यावर हे पराठा शिकून घेणार आहे. शक्यतो पराठा लाटण्यासाठी असा सुती कपडा वापरा, त्यामुळं पराठा चांगला फिरतो असा. याला तेल टाकून चांगला भाजून घ्या, खरपूस होईपर्यंत चांगला भाजून घ्या. असा एकदम असा खरपूस छान दिसतंय आणि चांगला फुगलेला आहे. आता ही आपला पालक पराठा तयार आहे आणि तो मी हे लोणी घेतलेलं आहे. तुम्ही दही किंवा लोणी जे तुम्हाला आवडेल ते खाऊ शकतात. आणि ही टोमॅटो सॉस घेतलेला आहे, त्याच्याबरोबरही खाऊ शकतात. हे पालक पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.